एका मंत्र्यांनी सांगितलं की जर भारताने पाणी थांबवलं तर आम्ही अणुबॉम्बने उडून देऊ। रेल्वे मंत्री जो गरजते वो बरसते नहीं है। पाकिस्तान नुसता गरजतोय। पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी खराब आहे, 20% लोकांना तिथे अन्न मिळत नाही, एकच टाइम लोक जेवण करतात। असा देश काय दुश्मनी करणार आहे आणि काय युद्ध करणार आहे, आणि त्यामुळं या टिप्पणीवर फार लक्ष देऊ नका। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी अत्यंत कडक कायदेशीर कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे। त्या शहीद आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मारला आहे, त्यांचा बदला नक्की माननीय नरेंद्र मोदीजी घेतील असा विश्वास महाराष्ट्राच्या आणि देशातल्या 140 कोटी जनतेला आहे। महाकुंभ आणि मेक इन इंडिया हे यांचा समावेश करण्यात आला आहे आणि मुघल हद्दपार करण्यात आले आहे। एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये मी ते बघितलं, मी बघून सांगेन। प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की अजूनपर्यंत पाकिस्तानचं पाणी बंद झालं नाही, केंद्र सरकार जे आहे ते देशातल्या लोकांना चुकीची माहिती देत आहे। नाही, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे, अशा वेळी कुठल्याही राजकारणाचे कोणतेही वक्तव्य आपल्याकडनं होऊ द्यायची विनंती आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता भारतावर झालेल्या हल्ल्याला, त्या हल्लेखोरांना कठोर शासन करण्याकरता काम करत आहे। तेव्हा देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी, सर्व विचारवंतांनी, सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मोदींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे असे चुकीचे स्टेटमेंट करून भारताच्या जनतेला डिमॉरलाइज करू नये। एकंदरीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत निर्माण झाला पाहिजे। याकरता सर्वच पक्षाच्या लोकांनी मोदीजी जे काही स्टेप उचलणार आहे, जे केंद्र सरकार स्टेप उचलणार आहे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे।